मी माळी टीचर इयत्ता 9वी बच्या वर्गात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मी माळी टीचर आपल्याला गणित विषय शिकवणार आहे। इयत्ता 8वीपर्यंत आपण गणिताचा एकच भाग अभ्यासत होतो, एकच पुस्तक होतं। मात्र 9वी मध्ये आपल्याला गणिताचे 2 भाग अभ्यासायचे आहेत, गणित भाग 1 व गणित भाग 2। यापैकी आज आपण गणित भाग 1 ला सुरुवात करूया। आज आपण गणित भाग 1 मधील प्रकरण 1 संच अभ्यासणार आहोत। विद्यार्थ्यांनो, संच म्हणजे काय, आधी ही व्याख्या आपण आधी समजून घेऊया। संच म्हणजे ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणे सांगता येतात त्या समूहाला संच असे म्हणतात। संच ज्या वस्तूंनी तयार होतो त्या वस्तूंना संचाचे घटक असे म्हणतात। आता आपल्याला उदाहरणार्थ पक्ष्यांचा थवा, म्हणजे जे पक्षी उडत आहेत ते पक्षी जेव्हा सगळे एकत्र उडत असतात तेव्हा त्याला आपण थवा असे म्हणतो, म्हणजेच तो समूह झाला। म्हणजेच थोडक्यात काय, संच म्हणजे एका विशिष्ट घटकांचा समूह। तसंच दुसरं उदाहरण आपल्याला माहीत असलेलं आहे किल्ल्यांचा झुपका। आपल्या घरातील सगळ्या जे काही कपाट वगैरे असतील त्यांचा आपण एक किल्ल्या ज्या असतात आपल्याजवळ चाव्या त्याला आपण म्हणतो, त्याचा आपण एक गुच्छ तयार करून ठेवतो, त्याला आपण संच असं म्हणू शकतो। ते सगळ्या घटक एकत्र केले तर त्यापासून जे तयार होतं, समूह तयार होतो, त्याला संच असं म्हणतात। आता या प्रकरणात आपल्याला संच शिकण्यासाठी संच कोणत्या अक्षराने दर्शविला जातो ते आपण आधी बघूया। तर याचा नियम असा आहे की संच दर्शविण्यासाठी नेहमी कॅपिटल लेटर म्हणजे कॅपिटल ए, कॅपिटल बी, सी, डी असे अक्षर आपल्याला दर्शवावी लागतात। आणि संचातील घटक, आपण संचातील घटक जे आहेत जे दर्शवणार आहोत ते स्मॉल ए, बी, सी, डी यापैकी कोणतेही आपण अल्फाबेट घेऊ शकतो। यानंतर संच लिहिण्याची पद्धत कशी असते, तर संच लिहिण्यासाठी आपण उदाहरणार्थ कॅपिटल ए बरोबर हा जो कंस दिसतो याला महिरपी कंस म्हणतात, या महिरपी कंसाचा वापर करावा लागतो। या महिरपी कंसाची सुरुवात आणि शेवट करावा लागतो आणि या महिरपी कंसामध्ये आपले जे घटक आहेत ते आपल्याला स्मॉल लेटर्स ए, बी, सी, डी या अक्षराने दर्शविता येतात। आज आपण संच म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे। संच कोणत्या अक्षराने दर्शविला जातो ते बघितलंय, संचाचे घटक स्मॉल लेटरने दर्शविले जातात ते बघितलंय आणि संच लिहिण्याची पद्धत बघितलेली आहे। यानंतर आपण अजून 2 महत्त्वाचे घटक बघणार आहोत, ते म्हणजे की कोणता घटक संचात आहे किंवा नाही। तर हे दर्शविण्यासाठी आपल्याला या चिन्हाचा वापर करावा लागतो। आपण कॅपिटल ई लिहितो ना, त्याप्रमाणे फक्त कॅपिटल ई लिहिताना तो थोडासा ई अशा पद्धतीने लिहायचा आणि ते ह्या कॅपिटल ई चिन्हाचा अर्थ घटक असणे असा आहे आणि अशाच पद्धतीचं चिन्ह लिहायचंय। मात्र त्यामध्ये अशी तिरकी रेष थोडीशी द्यायची आहे, त्याला म्हणायचंय घटक नाही। आणि म्हणून यासाठी आता आपण अर्थ लक्षात घेऊया। याचं वाचन सुद्धा कसं करायचंय हेही लक्षात घ्यायचंय। एक्स हा ए या संचाचा घटक आहे। परत लक्षात घ्या, मी काय बोलली आहे ते की हा स्मॉल एक्स दिसतोय, हा एक्स म्हणजे घटक आहे। कॅपिटल ए दिसतोय, हा कॅपिटल ए म्हणजे संच आहे आणि हे चिन्ह दर्शवतंय घटक आहे। आणि म्हणून आपण हे जे काही लिहिलेलं आहे याचं स्पष्टीकरण किंवा लिखाण करायचं झालं शब्दामध्ये तर कसं करणार, एक्स हा ए संचाचा घटक आहे। आता मी याच्याच खाली घटक नसेल तर आपण कसं लिहिणार, ए हा स्मॉल ए हा कॅपिटल ए चा घटक नाही। संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत। पहिली पद्धत यादी पद्धत, दुसरी पद्धत गुणधर्म पद्धत।
त्यापैकी आज आपण यादी पद्धत बघूया. यादी पद्धतीसाठी आपल्यासमोर एक उदाहरण लिहिलेलं आहे. कॅपिटल ए हा 1, 5, 7 या संख्यांचा संच आहे. हे उदाहरण आपल्याला जर यादी पद्धतीत लिहायचं असेल तर कसं लिहिणार ते लक्षात घ्या. आधी आपल्याला हे कळलेलं आहे की कोणताही संच दर्शविण्यासाठी आपल्याला ए पासून झेड पर्यंत कॅपिटल अक्षर वापरायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला दिलेलंच आहे प्रश्नात संच ए दिलेला आहे, म्हणून आपण एच लिहिणार. कॅपिटल ए यानंतर बरोबरचं चिन्ह देणं गरजेचं आहे. ए बरोबर हा जो कंस आहे मी याआधीसुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे. या कंसाला आपण महिरपी कंस असं म्हणतो. आधी आपण हा महिरपी कंस लिहिणार. आता हा महिरपी कंस कसा लिहायचा, इयत्ता 9वीमध्ये मी वर्गामध्ये ज्यावेळेस शिकवत असते त्यावेळेस पहिल्या दिवशी ह्या चिन्हाचा सराव घेत असते. आपण कॅपिटल ई लिहितो. सर्वांनी इकडे नीट लक्ष द्यायचं आहे. कॅपिटल ई लिहिताना फक्त काय करायचं आहे की इथे असं वरती थोडंसं टोक द्यायचं आहे आणि थोडंसं रांगोळी काढणाऱ्या विद्यार्थ्यांना हे चांगलं लक्षात येत असतं की अशा पद्धतीने हा महिरपी कंस करायचा आहे. त्याचप्रमाणे इकडे सुद्धा उलट्या दिशेने म्हणजे उलट्या बाजूने अशा पद्धतीने हा ई आधी लिहून घ्यायचा आहे. आणि हा ई लिहिताना याला सुद्धा असं थोडंसं जरा वक्र म्हणजे डिझाईन करतो आपण त्याप्रमाणे करायचं आहे. हळूहळू तुम्हाला सराव होईल आणि सराव झाल्यानंतर तुम्ही बरोबर अशा पद्धतीने हा महिरपी कंस काढू शकता. किंवा आपण गणपतीसाठी मुकुट तयार करतो अशा पद्धतीने, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस केली की तुम्हाला हा महिरपी कंस काढायला जमेल. याची जरा थोडीशी प्रॅक्टिस करा. आपल्याला पुढेही याचा बऱ्याच ठिकाणी वापर करायचा आहे. ठीक आहे, ते आपण आपल्या उदाहरणाकडे वळूया. तर कॅपिटल ए बरोबर चिन्ह द्यायचं आहे. यानंतर आपल्याला महिरपी कंस द्यायचा आहे आणि महिरपी कंस दिल्यानंतर दिलेले घटक जे आहेत ते या महिरपी कंसात लिहायचे आहेत. त्यानंतर आपल्याला दिलेले घटक लिहिताना 2 घटकांमध्ये स्वल्पविराम द्यायचा आहे आणि आपले घटक लिहून झाल्यानंतर हा महिरपी कंस पूर्ण करायचा आहे. ही पद्धत झाली यादी पद्धत. यासाठीच मी एक दुसरं उदाहरण सुद्धा लिहिलेलं आहे, ते आपण नीट अभ्यासूया. कलेक्टर या शब्दातील अक्षरांचा संच. आता कलेक्टर जर आपण हे स्पेलिंग बघितलं तर यामध्ये काही स्पेलिंग जे आहे ते आपल्याला परत दिसत आहेत. म्हणजे एल काही लेटर्स, एल या ठिकाणी 2दा आलेला दिसतोय, ओ या ठिकाणी 2दा आलेला दिसतोय, सी सुद्धा 2दा आहे. पण मात्र आपण ज्यावेळेस हा संच लिहिणार आहोत, या संचातील घटक लिहिणार आहोत, त्यावेळेस आपल्या नियमानुसार आपण महिरपी कंस देणार. आता या ठिकाणी मी आपल्याला प्रश्नामध्ये कोणत्या अक्षराने संच दर्शवायचा आहे हे दिलेलं नाही आहे, म्हणून मी डायरेक्ट लिहिते महिरपी कंस. आपल्याला 2दा जरी ते लेटर्स दिसत असले तरी फक्त एकदाच ते घटक म्हणून लिहायचे आहेत, हे लक्षात घ्यायचे. आणि म्हणून आपण या ठिकाणी आधी घेतलेला आहे सी, यानंतर ओ लिहिलेला आहे, त्यानंतर एल लिहिलेला आहे. जो पुढचा एल आहे तो आपण घेणार नाहीत कारण आपण तो ऑलरेडी लिहिलेला आहे. म्हणून लक्षात घ्यायचं आहे की घटक लिहिताना त्यामध्ये पुनरावृत्ती होणार नाही, परत परत त्याच संख्या लिहायच्या नाहीत, परत परत तेच अक्षर लेटर लिहायचं नाही. तर तो घटक फक्त एकदाच आला पाहिजे हे लक्षात ठेवायचे. यानंतर सी ई लिहिलेला आहे, सी झालेला आहे म्हणून तो आपण परत घेणार नाही. ओ सुद्धा डबल आहे, परत येतोय म्हणून घेणार नाही. त्यानंतर आपण टी घेणार आहोत आणि टी नंतर आर घेणार आहोत आणि नियमानुसार आपला महिरपी कंस आपण पूर्ण करणार आहोत. आज आपण यादी पद्धत बघितलेली आहे. यावर आधारित आपला अभ्यास 1.1 सराव संच 1.1 मधील यादी पद्धतीवर आधारित असलेली उदाहरणं आता आपण घेऊया. स्टार्ट करूया 1.1. आज आपण सराव संच 1.1 मधील उदाहरणे बघूया. त्यातील पहिला प्रश्न आहे पुढील संच यादी पद्धतीने लिहा. त्यातील पहिला प्रश्न बघूया, समपूर्णांक संख्यांचा संच. आता हे लक्षात घ्या की पूर्णांक संख्यांचा संच कोणता. पूर्णांक संख्या आपण कोणत्या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतो, तर ज्या संख्येचा छेद 1 आहे अशा संख्यांना आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो.
म्हणजेच जेवढ्याही आपल्याला माहीत असलेल्या संख्या आहेत त्या सगळ्या ह्या पूर्णांक संख्या आहेत. मात्र आपल्या प्रश्नात म्हटलेलं आहे समपूर्णांक संख्यांचा संच. आणि म्हणून आपल्याला सम म्हटल्यानंतर सगळ्यांनाच माहीत आहे 2, 4, 6, 8 या समसंख्या आहेत. त्यानंतर या पूर्णांक संख्यासुद्धा आहेत, कारण याचा छेद 2/3, 4/3 असा काही दिसत नाही आहे. म्हणजेच या नक्कीच दिसत असलेल्या संख्या ह्या समसंख्या आहेत आणि समपूर्णांक संख्या आहेत. आता हे लिहिण्यासाठी आपल्याला यादी पद्धतीनुसार आधी नियमाप्रमाणे कॅपिटल लेटर ए वापरलेलं आहे, बरोबर चिन्ह दिलेलं आहे, महिरपी कंस आहे, जे घटक आहेत ते लिहिल्यानंतर त्यामध्ये आपण स्वल्पविराम दिलेला आहे. आणि म्हणून याचं उत्तर आपण कसं लिहिणार, ए बरोबर महिरपी कंसात 2 स्वल्पविराम 4 स्वल्पविराम 6 स्वल्पविराम 8. आणि आता ह्या संख्येचा अंत झालेला नाही आहे, शेवटची संख्या कोणती असेल आपल्याला माहीत नाही, अनंत असणार आहे. आणि म्हणून आपण तो डॅश 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 करून महिरपी कंस पूर्ण केलेला आहे. हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता आपण दुसरं उदाहरण सोडवूया. दुसरं उदाहरण आहे 1 ते 50 मधील सममूळ संख्यांचा संच. आता आपण मूळ संख्यांचा संच बघूया. मूळ संख्या म्हणजे कोणत्या, तर अशा संख्या की ज्यांना गुणल्यानंतर एकाने गुणल्यानंतर गुणाकार तीच संख्या म्हणजे ती स्वतःच संख्या येणार. उदाहरणार्थ 1, 3, 5, 7. जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की यांच्यात एकाशिवाय दुसरा कोणताही अवयव नाही, अशा संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या लक्षात येतं बऱ्याचदा की मात्र 1, 3, 5, 7 या विषम संख्या सुद्धा आहेत. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की सममूळ संख्यांचा संच. आणि म्हणून सममूळ संख्या एकमेव एकच आहे, ती म्हणजे 2. जर आपण 1 ते 50 यामधील मूळ संख्या आधी लिहिल्यात तर 1 पासून सुरुवात करणार आपण. 1, 3, 5, 7 त्यामध्ये 2 सुद्धा आपल्याला लिहायचंच आहे. पण मात्र हे लक्षात घ्या की इतर ज्या संख्या आहेत त्या सगळ्या विषम संख्या आहेत. फक्त 2 ही एकमेव संख्या जी आहे ती आपल्याला सममूळ संख्या म्हणून माहीत असली पाहिजे. आणि म्हणून आपण 1 ते 50 यामधील सममूळ संख्यांचा संच लिहिण्यासाठी फक्त 2 हे उत्तर लिहिणार. आता हे 2 लिहिण्याची पद्धत तुमच्या लक्षात आलेलं आहे. नुसते 2 लिहून चालणार नाही, आपल्याला त्यासाठी संच दर्शवावा लागेल, कॅपिटल अक्षर म्हणून कॅपिटल बी, त्यानंतर बरोबरचं चिन्ह, महिरपी कंस आणि एकच घटक आहे म्हणून 2 महिरपी कंस पूर्ण. हे झालं आपल्या या दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर. यानंतर तिसरं उदाहरण आहे आपल्यासमोर. सर्व ऋण पूर्णांकांचा संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचा आहे. आता पूर्णांक संख्यांचा संच लक्षात आलेला आहे तुमचा. पूर्णांक संख्या म्हणजे ज्याचा छेद फक्त एकड एकच असेल. मात्र इथे प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे ऋण. आपल्याला माहिती आहे संख्या 2 पद्धतीने आपल्याला लिहिता येतात, धन आणि ऋण. संख्या रेषेच्या उजव्या बाजूला आपण धन संख्या लिहितो, संख्या रेषेच्या डाव्या बाजूला आपण ऋण संख्या लिहितो. ऋण संख्या लिहिताना उजवीकडून आपण डावीकडे लिखाण करत येत जातो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या ऋण संख्या ज्या लिहायच्या आहेत त्या लिहिण्यासाठी आपण कॅपिटल अक्षर वापरणार आहोत. कोणतं तरी एक, ते आपण इथे वापरलेलं आहे सी. नेहमीप्रमाणे आपण बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. सी बरोबर नियमानुसार महिरपी कंस. आपल्याला संख्या लिहायच्या आहेत ऋण म्हणून ऋण 1, ऋण 2, ऋण 3. आणि मी आत्ताच या संख्या रेषेवर दाखविल्याप्रमाणे उजवीकडून आपण डावीकडे येणार आहोत म्हणून डॅश 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 करणार आहोत ऋण 3च्या डाव्या साईडने. यानंतर आपला महिरपी कंस पूर्ण. हे झालं आपल्या सर्व ऋण पूर्णांकांचा संच यादी पद्धतीने लिखाण करण्याची पद्धत. यानंतर चौथं उदाहरण आहे संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतामध्ये 7 सूर आहे, ते लक्षात आहेत सगळ्यांनाच माहीत आहेत. त्यामुळे आपण पटकन उत्तर लिहू शकतो. कोणतं तरी आपल्याला कॅपिटल लेटर वापरायचं आहे संच दर्शवण्यासाठी म्हणून आपण डी लिहिलेलं आहे. कॅपिटल डी बरोबर महिरपी कंस सा रे ग म प
नी. आता या नी मध्ये प्रत्येक अक्षरामध्ये आपल्याला आपण स्वल्पविराम दिलेला आहे आणि महिरपी कंस पूर्ण केलेला आहे. जेव्हा आपण सारेगम पधनी म्हणतो त्यानंतर सा आपण बोलत असतो, पण सा आपण इथे लिहिणार नाही, कारण सा हा एकदाच लिहिता येणार आहे आपल्याला, आणि म्हणून आपण परत सा लिहिलेला नाही. या ठिकाणी आपला सराव संच 1.1 पूर्ण झाला. आता आपण सराव संच 1.1 मधील आपल्या पुस्तकातील चौथा प्रश्न आहे. अशाच पद्धतीने पुढील संच यादी पद्धतीने लिहा. पण मी आता आपण फक्त यादी पद्धत शिकणार आहोत आज, म्हणून याला दुसरा प्रश्न म्हटलेला आहे. प्रश्न दुसरा, पुढील संच यादी पद्धतीने लिहा. त्यातील पहिलं उदाहरण बघूया. मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियांचा संच. आता मानवाची ज्ञानेंद्रिये कोणती आहेत? तर आपली 5 ज्ञानेंद्रिये आहेत. नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही आपली 5 ज्ञानेंद्रिये आहेत. आता ते घटक आपण कसे लिहायचे? तर आधी आपल्याला संच लिहायचा आहे कोणत्या तरी कॅपिटल अक्षराने. तो मी लिहिला सी, नेहमीप्रमाणे बरोबरचं चिन्ह, त्यानंतर महिरपी कंस, यानंतर आता जी 5 नावं सांगितली आहेत इंद्रियांची ती: नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा, आणि यानंतर आपला महिरपी कंस पूर्ण. तुम्ही लक्षात घ्यायचे विद्यार्थ्यांनो, मी जे घटक लिहिलेले आहेत यामध्ये स्वल्पविराम दिलेला आहे, तो आपण लिहितानाच द्यायचा आहे. हे झालं पहिल्या उदाहरणाचं उत्तर. आता दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. 1 ते 20 मधील मूळ संख्यांचा संच. आता 1 ते 20 म्हणजे आपण आधी काय लिहिणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असं 20 पर्यंत आधी लिहायचं आहे, उत्तराच्या ठिकाणी नाही. आपल्याला रफमध्ये हे करून बघायचं आहे की 1 ते 20 संख्या आधी लिहून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आपल्याला मूळ संख्या शोधायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचं एक उदाहरण आत्ता आधीही येऊन गेलेलं आहे. मी तुम्हाला हे स्पष्ट करून सांगते की 1 ही मूळ संख्या नाही. त्याही उदाहरणात आपण 1, 3, 5, 7 म्हटलं होतं, पण एक लक्षात घ्या, 1 ही मूळ संख्या आपण गृहीत धरत नाहीत. मग आता आपण 1 तर घेतलं नाही आहे, मग सुरुवात कुठून होणार? तर 2. मूळ संख्यांचा अर्थ याआधी पण मी तुम्हाला सांगितलेला आहे की त्या दिलेल्या संख्येचे फक्त स्वतः आणि एकाने 1 म्हणजे 1 हा त्याचा घटक असेल, अवयव असेल. स्वतः ती संख्या आणि 1 एवढेच त्याचे अवयव असतात. त्या संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. म्हणून 1 तर धरायची नाही, मी आत्ताच सांगितले. त्यानंतर मग 2, 3, आता तुम्ही म्हणाल 4. 4 ही मूळ संख्या आहे का? नाही. का नाही? कारण आपण 2 गुणिले 2 केले तर किती झाले? बेदुने 4, म्हणजे 2 आणि 2 झालेत घटक त्याचे, म्हणजे आपल्याला 4 ही मूळ संख्या गृहीत धरता येणार नाही, घेता येणार नाही. त्यानंतर 5 घेता येईल, 6 नाही, 7 हो, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11 मूळ संख्या आहे, 12 मूळ संख्या नाही, कारण 12चे अवयव काय होतील? बेसक 12, बरोबर की नाही? किंवा बेदुने 4 आणि 4 त्रिक 12, म्हणजेच आपल्याला 12सुद्धा घेता येणार नाही. त्यानंतर 13 ही मूळ संख्या आहे का? होय. 14 नाही, 15 नाही, 16 नाही, 17 मूळ संख्या आहे, 18 नाही, 19 आपल्याला मूळ संख्या आहे, कारण 19ला दुसऱ्या कोणत्याही संख्येने आपल्याला त्याचे अवयव काढता येत नाही. या ठिकाणी आपलं उत्तर पूर्ण झाल्यानंतर मी महिरपी कंस पूर्ण दिलेला आहे. जे घटक लिहिलेले आहेत त्यामध्ये आपण स्वल्पविरामसुद्धा दिलेला आहे. अशा पद्धतीने आपलं दुसऱ्या उदाहरणाचं उत्तरही लिहून झालेलं आहे. आता तिसरा प्रश्न आपल्यासमोर आहे. हे स्पेलिंग मी तुम्हाला काय आहे ते वाचून दाखवते. कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. याआधी एक उदाहरण मी तुम्हाला अशा पद्धतीचं समजून दिलेलंच आहे. आता आपण हे उदाहरण घेऊया. नेहमीप्रमाणे आधी आपण याला कोणतं तरी कॅपिटल लेटर देऊया. समजा आपण इथे दिलं कॅपिटल X, बरोबरचं चिन्ह, महिरपी कंस. पहिल्या अक्षरापासून जाऊया. C, त्यानंतर O,
स्वल्पविराम एम, त्यानंतर पी, एल, ई. आता या ठिकाणी बघा, हा एम आणि हा एम डबल झालेला आहे, त्यामुळे आपण एकदा लिहिल्यानंतर हा एम परत लिहिण्याची गरज नाही. यानंतर त्याच्यापुढे एम नंतर ई अक्षर दिसते आपल्याला, ई लेटर दिसतं. ई सुद्धा आपण ऑलरेडी लिहून झालेलं आहे, त्यामुळे परत ई लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर आपण लिहिणार एन आणि लिहिणार टी. आपला महिरपी कंस पूर्ण. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपलं सराव संच 1.1 पूर्ण झालेलं आहे. यातील 2च उदाहरणं राहिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 4 मधील 2च उदाहरणं लिहायची राहिलेली आहेत. ती तुम्ही होमवर्क म्हणून सोडवायची आहेत. आणि या ठिकाणी आता आपण सराव संच 1.1 पूर्ण केलेला यादी पद्धतीने अभ्यासलेला आहे. इथे थांबूया. पुढच्या भागात आपण या 1.1 मधील गुणधर्म पद्धत अभ्यासूया. ओके, बाय.